हॅलो फ्रेंड्स, आज वीकेंड आहे सो सगळं आरामात आणि आज आम्ही करणार आहोत एक फूड व्लॉग चॅलेंज, ज्याच्यामध्ये आम्हाला एक फूड कपल व्लॉग चॅलेंज करणार आहे इन शॉर्ट, ज्याच्यामध्ये आम्हाला एक रेसिपी बनवायची आहे, पण त्याच्यामध्ये ट्विस्ट आहे. कपल व्लॉग असल्यामुळे दोघं जण असणार आहे आणि काय होणार की आम्ही एक छोटासा गेम खेळू. त्या गेम मध्ये जो जिंकणार त्या माणसाला ते रेसिपी दिली जाणार की अशी अशी रेसिपी बनवायची आहे आणि मग ती रेसिपी दिल्यावर ते सगळं मी अरेंज करणार, स्टार्ट करणार ती रेसिपी. समजा फॉर एक्झाम्पल त्या रेसिपीला जर 30 मिनिटं लागत आहेत, जो जिंकेल त्याने ती रेसिपी स्टार्ट करायची. सेकंड पार्टनरला त्याचं रेसिपीचा काही गंध नसेल, काही माहीत नसेल. फक्त फर्स्ट पार्टनर 20 मिनिटं वेळ लागतोय, 30 मिनिटं लागतो, समजा ते फॉर एक्झाम्पल 30 मिनिटं वेळ लागतोय तर 15 मिनिटं मला, 15 मिनिटं पार्टनरला. आणि जो फर्स्ट पार्टनर व्लॉग स्टार्ट करेल, फूड व्लॉग स्टार्ट करेल, त्याने 15 मिनिटांनंतर अशी हिंट ठेवून द्यायची की जो पार्टनर असेल त्याने येऊन ती रेसिपी कंटिन्यू करायची. म्हणजे मग मला जी रेसिपी मिळाली ती सेम ऍज इट इज सेकंड पार्टनर करतो की नाही ते आपल्याला कळेल. त्याच्यात काय केऑस होणार आहे तर ते आपण बघूया पुढे. जो पार्टनर किचन मध्ये अनाडी त्यालाच चूज केले. मग दुसरा पार्टनर आणू? नाही, दुसरा नको, मी करतो. चला बघूया. फूड चॅलेंज चालू करण्या अगोदर विलास करतोय किचनची आवरावर, तुम्हाला दाखवते. विलास, गुड बॉय, गुड बॉय. फूड चॅलेंज चालू करायचं किचन मला आवरायला दिलं. पसार आहे दाखव, पसार दाखवलं ना, मजा ते पसार बघ. एवढं किचन आवरल्याशिवाय कसं फूड चॅलेंज चालू करू शकतो मी पसारा करतो, तू आवरतो. गुड बॉय. गुड बॉय. काम काय गुड बॉय असतो. मला आवडते नाही का स्टाईल? हो स्टाईल सगळे तसेच पसरून ठेवले. अरे मी त्या पिशव्या काढल्या त्याच्या मधा आणि मग ठेवणार होते ते तिथेच राहिलं. ठीक आहे, कर तू. आणि इकडे भांडी बिंडी आहे ती कोण करणार? तू. सकाळची मी केली, आता तू. फास्ट काम करतो तू माझ्यापेक्षा. फास्ट. हे आरोहीने बनवलेलं ते दाखव ना स्कूलमध्ये. ते आरोहीने स्कूलमध्ये आपण किचन. हा, ते तिने ठेवलं, सजावट केली त्याची. हे बघा, आरोहीने प्रोजेक्ट केलेला. प्रोजेक्टचं काय नाव आहे याचं? काहीतरी प्लांट त्यांना हे तिने क्लेचं बनवलेलं. क्लेचं सुंदर वाटत. तिने प्रोजेक्ट मध्ये ठेवलेले, माती टाकलेली, त्याच्यात आर्टिफिशियल झाड टाकलेली, थोडी स्टोन्स टाकलेले, स्मॉल स्टोन, आणि हे फेन्स बनवलेले. एकदम सुंदर प्रोजेक्ट. काय प्रोजेक्टचं नाव काय होतं? आय डोंट नो, मी विसरले. प्रोजेक्टचं नाव होतं आय डोंट नो. गप्पा बस. सो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत आरोही आपल्याला देणारे 2 पदार्थांची नावं. बघूया ते 2 पदार्थ कोणते. ऍक्च्युअली कसं असतं, एखाद्याने सुरू केलेली रेसिपी दुसरा कितपत ती सक्सेसफुल करू शकेल, किंवा फर्स्ट आणि त्याला ती रेसिपी माहीत पण नाहीये आणि तसा एक्सपिरियन्स पण नाहीये विलासला किचन मध्ये, त्यामुळे तो काय केऑस करणार आहे आय डोंट नो. आरू आजा, काय आणलंय तुझ्या फायद्याचं? कोणती घेऊ, कोणती घेऊ, कोणती घेऊ? ब्रेड पिझ्झा बनाना मिल्कशेक. तिच्या आवडीचं तिने दाखवलंय, ब्रेड पिझ्झा अँड बनाना मिल्कशेक. सो बघूया विलासला ही गोष्ट करायला जमते की नाही, की विलास काही गोंधळ घालतोय. तर मित्रांनो, या रेसिपीला लागणारी 20 मिनिटं, मला मिळालेली आहेत 10 मिनिटं. तर या 10 मिनिटात मी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून विलासला सोपा होईल आणि तो पुढचं कंटिन्यू करेल रेसिपी. सो माझा टाइम चालू झालेला आहे आता. आणि स्टार्ट. माझ्याकडे आहेत कॉर्न, ठेवते पटकन ते. लायटर लायटर लायटर. तो कसा करेल, कितपत करेल. आपल्याला याच्यात हेल्दी म्हणून मी व्हेजीज टाकलेले आहे.
ब्रेड पिझ्झा करणार आहोत आपण. सो कॅप्सिकम, कांदा, टोमॅटो, राहिली त्याचं चाललं असेल बाहेर की काय करते मध्ये. विलास असेल टेन्शन मध्ये की नेमकी काय करून ठेवणार आहे. जितकं शक्य तितकं तर मी विलासला हिंट देण्याचा प्रयत्न करणारच आहे. लेट्स सी. किती वेळ आहे? 8 मिनिटं. One second. Wait. So this is Szechuan chutney. Mayo. Then corns. टाकते थोडेसे कॉर्न्स त्याच्यामध्ये. आता मी ही शॉर्टकट मेथड केली ऍक्च्युली कॉर्न बॉईल करून. लेट्स सी ही कशी वर्क करतीये. माझा टायमर 5 मिनिटं. बाप रे. झालं. ओके हे झालं रेडी. मी आता बनवते बनाना मिल्कशेक. दूध, विलासला दूध आणि केळी असेल ना तो शिकरण बनवेल. मला गॅरंटी आहे 100%. मला मी मिल्कशेक मी बनवून जाणार. पातळच झाले. दूध जास्त पडलं. इट्स ओके. चालेल. काही हरकत नाही. गोड झालंय का?
करेक्ट. हे बनाना मिल्कशेक रेडी. 2 मिनटं बाकी आहे. सो आता मी पटकन बनवते बटर, गार्लिक बटर. येस, मित्रांनो फक्त 2 मिनटं माझ्याकडे बाकी. 2 मिनटं 15 सेकंद. पण किसल्याने जाते. सो हा लसूण असंच. मी टाकते याच्यात अमूल बटर. आपण थोडंसं गार्लिक बटर त्याच्यासाठी बनवून जाऊया, म्हणजे तो ते ब्रेडला लावेल. हा स्प्रेड टाकेल. सो मी हा बटर, हा गार्लिक, याच्यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स. ओके, आय डोंट नो विलास काय करणार. ठीक, हे झालं बटर. आता हे ठेवून जाते त्याच्या बाजूला. ओके, हे त्याला मी आता वापरायला ठेवलेलं आहे. लेट्स सी तो काय करतोय. हे चीज, अजून काय, हे चीज ग्रेटर, आणि हे मी रेडी ठेवलंय. ब्रेड कापून ठेवते. टाइम ठीक आहे. ओके, सो मी एवढं बनवलंय. मी त्याला हिंट ठेवली आहे. ब्रेड हे आधी टायमर बंद करते. चीज हे आपलं मिक्सचर, आणि ब्रेड हे ग्रेटर आहे, आणि हे ब्रेडला लावायला मी गार्लिक बटर बनवून ठेवलंय. लेट्स सी आता तो काय करतोय पुढे. आय डोंट नो हा काय करणार आहे. बघूया काय करतोय. माझी 10 मिनिटं झालेली आहेत मित्रांनो. मी जेवढं शक्य आहे तेवढं त्याला हिंट देण्याचा प्रयत्न केला की पुढे त्याला कशी रेसिपी करायची, काय काय स्टेप्स करायचे. सो मी हे बनवून ठेवलेलं आहे ब्रेड पिझ्झाचं. चीज ठेवले, चीजच्या बाजूला ग्रेटर ठेवले, हे ठेवले, ब्रेड ठेवलाय, आणि बनाना मिल्कशेक पण रेडी करून ठेवलंय. सो लेट्स सी तो आल्यावर आता काय करतोय. तो काय करणार आहे आय डोंट नो. त्याला ऍक्च्युली सवय नाहीये. त्याचा टायमर पण मी सेट केलाय 10 मिनिटाचा. सो लेट्स कॉल विलास नाव. विलास, She went to church. Oh, DD. Oh, what it is? Oh, DD. What it is? इट्स युअर टर्न नाव. कमिंग सून. तो वाटच बघतो ऍक्च्युली मला कधी बोलवत आहेत त्यांचं काय चाललंय काय चाललंय. मटेरियल भरपूर रेडी आहे. बघून घे काय काय केले बघून घे, म्हणजे मग मी तुझा टायमर चालू करते. हा बघ, तुला 10 मिनिटाचा वेळ मिळणार आहे, आणि त्या 10 मिनिटात तुला पुढची रेसिपी करायची आहे. चटका लागेल, तो ऑन आहे गॅस. हा चटका लागेल. हा, सो तुला काय करायचं मी हिंट देऊन ठेवली. आता ती तू ओळखायची. काय जेवण कधी केलं ना, पण 10 मिनिटात बघूया. चॅलेंज मी क्रॉस करतोय ना, पण मला असं वाटतं मीच जिंकेल.
नेहमीप्रमाणे जिंकी इथे जिंकायचं प्रश्नच नाही. जी रेसिपी होती ती कितपत तू आउटकम काय सक्सेस करेल. आउटकम काय जे विचार केलेला आणि तीच रेसिपी येते आउटकम पण म्हणजे आपली वेवलेंथ आमची इकडे वेवलेंथ कळेल है ना की मी जे करते काय करते तर पुढे विलास कशा पद्धतीने कंटिन्यू करतोय. सो लेट्स सी. चला टायमिंग चालू आहे. तू कर चालू. मी चालू करू. घे दाखव कॅमेरा समोर की मला 10 मिनिटं दिलीये. थोडी इकडे प्ले करू ना. येस झाला चालू. टाइम स्टार्ट झालेला आहे. मी घाई करतो. 10 मिनिट्स आहे. 10 मिनिटात काय बनवले बघ. पण मला वाटतं दूध ठेवलेले आहे म्हणजे पहिले ताकद आल्यानंतर सगळं काय करतोय. अरे वेळ चाललाय तुझा वेळ. बापरे ठीक आहे. मिल्कशेक दिसतं थोडस. त्याला अशी कशी केळ्याची टेस्ट आलेली आहे. काय चीज आणि काय ब्रेड ठेवलेत म्हणजे ब्रेड मध्येच काहीतरी टाकून करायचे एवढं मला माहिती. कर कर कर. येस लावूया आपण मस्त एकदम लावून भाजायचं. चीज ही रेसिपी बऱ्याचदा मी केली आणि तू खाल्ली पण आहे. कोणी? तू. मी ब्रेडच्या आयटम मध्ये खात नाही जास्त. गप्प बस खोटारडा. जेव्हा खात होता तेव्हा तू आता एवढ्या रेसिपी टाइम बघ. टाइम दिवसभरात एवढ्या रेसिपी खाऊ घालते ना की मला लक्षात पण नाही की काल काय खाल्लं नाही आज काय खाल्लं ते. दिवसभरात मला वेळ असते ना मी घरी. मला करता येत नाही. हे बघा किती छान केलेलं एकदम. दोन्ही साईडला लावू एका साईडला लावू. मला नाही माहिती. भाजायची नाही माहिती. मी सगळं रेडी ठेवलंय तुला. इट इज व्हेरी इझी टू डू नाव. आता हे तुझं बघायचं. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे. तिला म्हटलं मला येत नाही. मध्ये लावलं मस्त. काय म्हणतात त्याला. याला या आयटमला नाव काय म्हणतात. मला नाही माहिती. मी बनवून ठेवलंय तुला करायचंय. बनवून ठेवलं पण कुठे काहीच नाही ठेवलं. मग माझ्या 10 मिनिटात मला जे शक्य ते मी केलं. बघ त्याला तेवढंच कालता काय तिलाच मोठा कालता होता. असू दे. एक असं ब्रेड आहे मस्त कापून आरोहीला आणून ठेवलेला काम करायला. ह्याने खाईल. आरोहीला आवडेल. ठीक आहे लेट्स सी. किती मिनिटं बाकी. अरे जास्त भाजायचं नसतं. यस रेडी. गॅस बंद. परत ओपन करायचं. हे तिकडे ठेव. त्या बाजूला ठेव. बघत बस तू गाड्या. तुझा टाइम असं जाणार आहे ती रेसिपी. रेडी आहे. फक्त टाकायचं याच्यावर ब्रेडवर. यू आर लकी की मी जिंकले. नाहीतर मग मी जिंकले म्हणजे लगेच जिंकले. हा म्हणजे मी जिंकले म्हणून तुला हे सगळं रेडीमेड मिळालं ना. हो मगाशी बोले हार जीत नाही याच्यात. वा यस. थोडं टाकतं म्हणजे खाता येईल प्रॉपर. मला वाटतं माझं डायटिंग पुढे आहे. बघितलं किती मिनिटात किती कमी सेकंद तुम्ही काम केलेले. बरं ठीक आहे. वेळ संपत चाललेली आहे. चीज फाडून पण नाही ठेवलं म्हणजे माझा वेळ जाईल. ओपन कसं करायचं. किसणार कसं. किसायचं कापायचं. किसणं ठेवलेलं. किसायचं आहे ना. हाय यस यस जमलंय मला. एक क्लोजअप व्ह्यू घे. क्लोजअप व्ह्यू घे. क्लोजअपच आहे. क्लोजअप घे. वा टाइम बघून कर. टाकू भरपूर टाकतो. झालं रे. सक्सेस. यस. आता काय करू. गरम करायचं. परत गरम करूया. तुला प्रेझेंट पण करायचं. ते डिश मध्ये सर्व करायचंय. हा फायनल डिश. पटापट 1 मिनिट. आता एकदम कडक गरम करूया. 2 मिनिटं झाले.
चष्मा नाही का? किती मिनिटं झाली पण? आता तुझा रिमेनिंग टायमिंग दिसतोय 5 मिनिटं 25 सेकंड. कुठे डिश पण नाही. 5 मिनिटं 25 सेकंड आहे तुझ्याकडे. काय करतोय? झालं झालं पण मग ब्रेडला आयटम लावायचे. फास्ट जेवशा काम करतात एकदम. आपल्याला जास्त वेळ लागत नाही. काम करण्यात हुशार आहे. जास्त वेळ नाही लागत. गॅस पण घालवलेला आहे. गरम गरम केलं काढलाय. वा सजवलं पण मी. आणि आता याला कापायचं मधून. यस असा कापू असा कापू असाच कापतो स्टायलिश वाटेल. यस मस्त. तुझं आता प्रेझेंटेशन स्किल दाखव. प्रेझेंटेशन तर मस्त एकदम. माहिती का? वा प्रेझेंटेशन बस झालं. एवढं जास्त प्रेझेंटेशन नको. तुला येतच नाही. असं येत नाही कसं मला माझा करू दे ना. टाकून देतो आता अजून छान वाटेल. यस चांगलं वाटतंय. सुंदर दिसायला पाहिजे ना बाई. हा हे झालं प्रेझेंटेशन करू घ्यायचं. झाली का 5 मिनिटं? बस रेडी. दाखव किती वेळ बाकी आहे तुझा? किती वेळ बाकी आहे? अजून भरपूर वेळ. 3 मिनिटं झाली. 3.5 मिनिटात काम केले मी. वा 3.5 मिनिटं कशाला? पूर्ण डिश रेडी झालेली आहे. बघा मी डिश दाखवते तुम्हाला. प्रेझेंटेशन पण आहे. थांब कोथिंबीर टाकू का थोडीशी? एक मिनिट. हो तर ही आहे डिश. आणि हे जे बनाना मिल्कशेक मी बनवलं होतं ते. सो आपण टेस्ट करून बघूया. 1 मिनिट आपण टेस्ट करून बघूया. 3.5 मिनिटात मी रेडी केले सर्व. ठीक आहे चालेल. अजून असे 4 बनवू शकतो मी. माहिती का? ओके ठीक आहे. खाऊन बघायचंय. 1 मिनिट. सो फ्रेंड्स विलासकडे बघा 1 मिनिट 45 सेकंड मी पॉज केले. तेवढा वेळ होता आणि त्याने त्याची रेसिपी संपवलेली आहे. ती दिसते अशी. आणि मी जिंकलेलो आहे. नाही आता तू एक ती चिठ्ठी घे जी आपल्याला आरोहीने दिली होती. ती त्याच्यात बघ ना काय आहे. जिंकायचं इथे हेच नव्हतं. फूड चॅलेंज होता. आधी कंप्लीट केलं ना 5 मिनिट. हो पण अजून तू करू शकत होता त्याच्यात. करू शकत नाही. जेवणाच्या लायकीत बरोबर जेव्हा खाण्याच्या लायकीतच बरोबर. खाऊन पोट भरली संपले का? हा काय होतं वाच. ब्रेड पिझ्झा अँड बनाना मिल्कशेक. बनाना मिल्कशेक तर रेडी होतं. मी टेस्ट करून बघितलं. सुषमाने परफेक्ट बनवलेलं आहे. आणि मी बनवलेला आहे ब्रेड पिझ्झा. ब्रेड पिझ्झा की ब्रेड वेजीज सँडविच केलंयस तू? सँडविच? मग सँडविच म्हणतात त्याला? मग काय म्हणणार त्याला? टेस्ट तर पिझ्झा सारखी लागते. हो बघा मित्रांनो ह्याने करून ठेवलंय त्याचं सँडविच. पण ठीक आहे जे केलंय ते छान केलंय. आता टेस्ट करून आपल्याला कळेल ते कसं झालंय. सो आपण टेस्ट करूया. ऍक्च्युली मित्रांनो मी सगळं बॉईल खातो मोस्टली. त्यामुळे ब्रेड मी कधी खात नाही. नाहीतर हेल्थ कमी होईल. पण माझ्या हिशोबाने मी चांगलं केलेलं आहे. बघूया ना आता टेस्ट करून बघूया. टेस्ट करून ठीक आहे. ओके बघूया आपण. हा चलो लेट्स गो. सो फ्रेंड्स विलासने बनवलेले ब्रेड पिझ्झाचं ब्रेड सँडविच ते आपण आता टेस्ट करून बघूया. बनाना मिल्कशेक आधीच केलेलं त्यामुळे पहिले फरक काय तर ही याला ना हिने पिझ्झा बनवायला गेला. ही म्हणजे मी सँडविच बनवलं. पण दोघे आयटम माझ्यासाठी जवळपासच आहेत. वेगळं असं काही नाहीये समजलं. आणि दोघांसाठी ब्रेड युज होतं आणि जे मटेरियल ते सेम युज होतं आहे की नाही. हो का? म्हणजे मग तू पिझ्झा मागवला हॉटेलमध्ये आणि तुला सँडविच आणून दिलं तर तू खाशील ना. तू म्हणजे ठीक आहे चलेगा व्हायचा. मी बोलले काहीतरी म्हणजे इंडियाच्या बाहेर सगळं असेल असं मी विचार करू शकतो. सो लेट्स टेस्ट. मी पहिला मिल्कशेक टेस्ट करते. तू कर. नाही तू कर. चांगलं झालं का नाही म्हणून तिला पहिले टेस्ट करायला सांगितलं. कसे ऑफकोर्स चांगलं असणार. मी बनवलंय. टेस्टी होतं. शुगर होती तिच्यात.
तो एक दिवस चालते. बघा जबरदस्ती शुगर खवटली आहे मला आज. मी जबरदस्ती थोडी केली, तू टेस्ट केलं. मी आता खाऊन बघतीये ह्याने काय केलंय. मी खाणार, मी सांगणार. तू माझ्या रेसिपीची वाट लावली सगळी. तर वा बघा किती खुश झाली. टेस्टी आहे म्हणजे, आहे ना? टेस्टी आहे, बघितलं? टेस्टी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये गार्लिक बटर जे मी बनवलं होतं त्याची टेस्ट आली, व्हेजीची टेस्ट आहे आणि क्रंच एक छान. मेयो आहे, शेजवान चटणी आहे, जमलंय थोडं. आणि तव्यावर मी उलट सुलट करून छानसं फ्राय केलेलं आहे. जे मेन टेस्टचं काम आहे ते मीच बनवलेलं ऍक्च्युली, आहे ना? एवढं मस्त आहे ना. पिझ्झाचा सँडविच ते माहित नाही, पण टेस्ट जबरदस्त आहे. कारण त्याचा बेसच चांगला गेलेला. बेस चांगला होता. मी तर फक्त ही अगदी. मग जे काही झालंय ते छान झालंय. व्हॉट एव्हर केवस झाला, पिझ्झाचा सँडविच झालं, पण टेस्ट चांगली आहे. सो तुम्ही असं शाबास. पिझ्झा सँडविच बेस चांगला बनवल्याबद्दल हिला मी शाबासकी देतो. आणि तू पण मला शाबासकी दे, कारण मी ट्राय चुकवला तरी खाल्लं की नाही, छान हसून खाल्लं की नाही. तुम्हाला आमचा हा फूड चॅलेंज कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय.